नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आपण पाहताय माझा विशेष. महाराष्ट्रामध्ये लसींचा तुटवडा जाणवू लागलाय. राज्यामधल्या काही भागात लसीकरण बंद झालंय, काही ठिकाणी लसीकरण बंद होण्याच्या मार्गावर आहे. राज्याची आठवड्याची गरज ही 40 लाख लसींची आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलंय. केंद्राने महाराष्ट्राला 85 लाख लसींचा पुरवठा केलाय. महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता आकडा पुरेसा आहे का? कारण आपल्या शेजारील राज्य गुजरातला 80 लाख लसींचा पुरवठा झालाय आणि तिथली लोकसंख्या आहे 6.5 कोटी, जी महाराष्ट्राच्या तुलनेनं निम्मी आहे. एकीकडे महाराष्ट्रातला कोरोनाग्रस्तांचा आकडा हा सर्वाधिक आहे आणि त्यात लसींचा पुरवठा कमी. त्यामुळे हा मुद्दा चर्चेला आणलेला आहे की लसींच्या बाबतीत महाराष्ट्रासोबत दुजाभाव होतोय का? सर्वच अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्यासोबत एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर सर आहेत. त्याच्यानंतर आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर असतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत असतील, त्याच्यानंतर शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर आपल्यासोबत असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. सर्वांसोबत आपल्याला चर्चा करायचीच आहे. मात्र त्यापूर्वी या संदर्भातला एक छोटासा रिपोर्ट आपण पाहूयात. महाराष्ट्राची लोकसंख्या 12,30,00,000. केंद्राकडून 85 लाख लसींचा पुरवठा झाला. महाराष्ट्राखालोखाल गुजरातला 80 लाख लसींचा पुरवठा, जिथे लोकसंख्या आहे 6.5 कोटी. राजस्थानची लोकसंख्या 8,10,00,000, मात्र लसींचा पुरवठा 78 लाखांच्या घरात. नुकतंच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं या लसींच्या पुरवठ्याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे आणि आकडेवारीच्याच आधारे महाराष्ट्रात लसीकरणाचं नीट नियोजन होत नसल्यामुळे देशातल्या कोरोनाविरोधी लढ्याला फटका बसत असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलंय. एकतर महाराष्ट्रात लसींच्या तुटवड्यामुळे पनवेल, सातारा, सांगलीमध्ये लसीकरण बंद झालंय. कोल्हापुरात लस पुरवठ्याअभावी लसीकरण कधीही बंद होऊ शकतं. बुलढाण्यात 2 दिवस पुरेल इतकीच लस उपलब्ध आहे. लसीकरण आणि आरोग्य हे मुळातच राजकारणाचे विषय नाहीत, पण त्यावरून केंद्र विरुद्ध राज्य असं राजकारण होत आहे. राज्यातल्या लसीकरणाचं नेमकं वास्तव काय आहे? महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्राकडून दुजाभाव केला जातोय का? महाराष्ट्राची लसीची गरज कशी पूर्ण होणार? चर्चा करूयात आजच्या माझा विशेष मध्ये. केंद्राकडून लसींचा पुरवठा केला गेलेला आहे. मात्र त्याच वेळेला केंद्राकडून असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की कोरोना विरोधी लढ्याला महाराष्ट्रामुळे कुठेतरी अपयश येतंय, कुठेतरी फटका बसतोय. त्याच वेळेला राज्याकडून असं सांगितलं जातंय की नाही, आम्हाला जेवढे हवे तेवढे डोस मिळत नाहीयेत. आणि याच संदर्भात राज्याकडून जो आरोप केला गेलेला आहे त्याच संदर्भात काही वेळापूर्वी आपण नुकतीच जी पाहिलेली होती पत्रकार परिषद केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची, त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे लसींच्या बाबत पाहूयात. क्योंकि महाराष्ट्र में इतने सब बोल रहे हैं, 5 लाख डोज तो खराब कर दिया. 5 लाख डोज कब नहीं होते. 5 लाख डोज खराब हुए क्योंकि प्लानिंग ही नहीं ढंग से. एक वायल निकालने के बाद 10 लोगों को लगना है टीका, उसमें 10 लोगों का टीका होता है. तो 4-5 लोगों को दिया, बाकी लोग वहां नहीं आए, खराब हुआ. ऐसा कैसा चलेगा? तो प्लान करना पड़ेगा. ये राज्य सरकार की ड्यूटी है. राज्य सरकार अपना काम ठीक नहीं कर पा रही है और दूसरे को दोष दे रही है. ये तो उल्टा चोर कोतवाल को डांटे, ऐसी स्थिती है. राजीव सरांपासून आपण या चर्चेला सुरुवात करणार आहोत. राजीव सर, लसीकरणाचा मुद्दा म्हणजे हा लोकांच्या जीवाशी निगडीत मुद्दा म्हटला पाहिजे. मात्र गेल्या काही दिवसांपासून लसींचा तुटवडा, त्याच्यानंतर त्या संदर्भातलं नियोजन, याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपच आपण सर्वाधिक होत असताना पाहतोय. कुठेतरी राजकारण होतंय या मुद्द्यावरून? नक्कीच वृषाली, ज्या पद्धतीचं राजकारण ह्या लसीच्या आणि डोस देण्याच्या वरून सुरू आहे ते अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी असं म्हटलं पाहिजे. आपण बघतोय आणि त्याच्यामध्ये सगळ्या जगासमोर आहे की महाराष्ट्रामध्ये कोरोना पीडितांची संख्या देशामध्ये सगळ्यात जास्त आहे. जवळपास 55-56% कोरोना बाधित आज महाराष्ट्रामध्ये आहेत. कोरोनानं मृत्यू पावलेल्यांचा आकडा सगळ्यात जास्त देशामध्ये महाराष्ट्रात आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा लस देण्याची, डोस देण्याची जेव्हा वेळ आली, त्यावेळेला कुठल्याही निकषाने जर आपण विचार केला तर महाराष्ट्राला ज्या प्रमाणामध्ये ही लस मिळायला हवी होती ती लस मिळताना दिसत नाही आहे. जेव्हा आपण बघतोय की म्हणजे शेवटी केंद्र सगळ्या देशाचा विचार करून लसीचं वाटप करेल ही जरी गोष्ट खरी असली तरीसुद्धा जिथं सगळ्यात जास्त प्रकोप ह्या कोरोनाचा आहे त्याच्यावर फोकस करून महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं लसीकरण करणं हे माझ्या मते केंद्रानं जबाबदारी म्हणून स्वतःकडे घ्यायला हवं होतं आणि त्यासाठी त्या प्रमाणामध्ये आवश्यकतेनुसार महाराष्ट्राला लसीचा पुरवठा करायला हवा होता.
जिथं 3% कोरोना बाधितांची संख्या आहे त्यांना 70-80 लाख डोस मिळतात आणि जिथं 56% कोरोना बाधित आहेत तिथं 85 लाख डोस मिळतात. ह्यातला जो व्यत्यास आहे तो फार अस्वस्थ करणार आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज अनेक ठिकाणी हे उघडा ते उघडा या कारणांसाठी आपल्याला विरोधी पक्ष रस्त्यावर उतरल्याचं दिसतो. माझं मत असं आहे की हा प्रश्न हा सगळ्या महाराष्ट्राचा, प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अशा वेळेला सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी केंद्राला विनंती करावी, अर्जव करावे, हवं तर दंडवत घालावेत की तुम्ही बाकी सगळं बाजूला ठेवा आणि आज महाराष्ट्राची गरज आहे मोठ्या प्रमाणामध्ये इथं लस मिळणं. तर जास्तीत जास्त संख्येनं लस तुम्ही महाराष्ट्राला द्या. महाराष्ट्राची जी गरज आहे किमान ती भागेल याची तरी दक्षता घ्या. मुंबईमधली काही लसीकरणाची केंद्र आज बंद झालेली आहेत, काही उद्या बंद होण्याचा धोका आहे. अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये मग सांगली आहे, गोंदिया आहे, अनेक भागामधलं लसीकरण तिथं लसच उपलब्ध नसल्यामुळं बंद झालेलं आहे. पहिला डोस दिला आहे, दुसरा डोस देताना समस्या उत्पन्न होत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की राजकीय मतभेद हे अत्यंत क्षुद्र आहेत. ते तात्पुरते बाजूला ठेवा. नंतर जे काय एकमेकांच्या उरावर बसायचं ते राजकीय पक्षांनी, नेत्यांनी बसावं. पण ह्या घडीला महाराष्ट्राची जी गरज आहे त्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राला लस मिळण्यासाठी केंद्रावर दबाव आणणं, अर्जव करणं, जे काही करता येईल ते केलं पाहिजे. मला हे समजतच नाही की उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे जर युक्तिवाद केला की उत्तर प्रदेशची लोकसंख्या आणि महाराष्ट्राची लोकसंख्या, तर महाराष्ट्राच्या 1.5 लोकसंख्या उत्तर प्रदेशची आहे आणि त्या प्रमाणात त्याला लस तिथं मिळाली नसेल असं जर कोणी म्हणत असेल तर आपण रुग्णांची किंवा कोरोना बाधितांची संख्या जर बघितली तर ती महाराष्ट्राच्या म्हणजे 5% सुद्धा तिथं नाही आहे. गुजरातमध्येही याच्यापेक्षा वेगळी स्थिती नाही आहे. गुजरातची लोकसंख्या महाराष्ट्राच्या निम्मी आहे. तिथली कोरोना बाधितांची संख्या खूप कमी आहे महाराष्ट्राच्या तुलनेत. तिथं जर एवढ्या प्रमाणात लस मिळते, आज अनेक राज्य आपण बघतोय जिथं जणू काही कोरोना अस्तित्वातच नाही आहे अशा पद्धतीचं वातावरण आहे. तर त्या ठिकाणी कोरोनाच्या डोस किंवा लस तिथं पाठवण्यापेक्षा जिथं त्याची जास्त गरज आहे तिथं ही लस मिळणं आवश्यक होतं. आज आपण बघतोय की 65च्या पुढच्या अनेकांना लस दिली, आता 45च्या पुढच्यांना लस द्यायचे प्रयत्न सुरू आहेत. जे तरुण आहेत, जे रस्त्यावर आहेत, जे बाहेर फिरतायत कामानिमित्त, ज्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जाण्यावाचून गत्यंतर नाही आहे, अशांना जर आपण वेळेत लस देऊ शकलो नाही तर ते आजच्या ऐवजी ते उद्या बाधित होणार आहेत आणि त्याचा त्यांच्या सगळ्या कुटुंबाला फटका बसणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन यासाठी केंद्राकडे दबाव आणला पाहिजे असं माझं मत आहे. बरोबर आहे सर. ही चर्चा आपण सुरू करत असताना आपण एकीकडे राज्यामधली स्थिती काय आहे ती सुद्धा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून कोणी असंही म्हणू नये की आम्हाला तोंडाला येईल ते आम्ही बोलत जातोय. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लसीचा साठा शिल्लक आहे ते आम्ही या ठिकाणी विभागवार दाखवतोय. मग याच्यामध्ये कोल्हापूर आलं, नाशिक आलं, नागपूर आलं, पुणे आलं, सर्वच ठिकाणी. सातारामध्ये तर या ठिकाणी लसीचा साठा शिल्लक नाही आहे, त्या ठिकाणी लसीकरण बंद झालेलं आहे. प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दरेकरजी, लसी वाटपाचा भाजपचा केंद्राचा निकष आहे तरी काय? नाही, एक लक्षात ठेवा, सगळीकडून ज्या पद्धतीनं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय की एका बाजूला आपल्याला आलेलं अपयश पहिलं त्या ठिकाणी स्वीकारा. केवळ केंद्राने केलेली मदत सुरुवातीच्या काळापासून आत्तापर्यंत सांगितली तर पुन्हा आपला वेळ जाईल. आता लस हवी, होय लस हवी. लसीच्या बाबतीत राजकारण नको. सगळ्यांनी एकत्रितपणे त्या ठिकाणी केंद्राला बोललं पाहिजे. आम्हीही बोलतोय, लसही उपलब्ध करून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. परंतु त्या ठिकाणी केंद्र देत नाही आणि महाराष्ट्रात आपण जसं काय फार काय या कोरोनाच्या काळात दिलं हे जे काही सांगण्याचा प्रयत्न आहे ना तो दुर्दैवी आहे. जेवढी मागणी तेवढा पुरवठा तर होत नाहीये ना. 1.25 वर्ष आपला अपयश झालंय, ते झाकण्यासाठी प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलू नका. आज आपण बघाल की आपला रुग्णांना जास्त संख्या असल्या कारणानं लस जास्त पाहिजे, प्रमाण वाढतंय, आम्ही ॲक्सेप्ट आहोत, त्याच्यासाठी आग्रही राहू. एका बाजूला तिकडे विनंती करायची, मागणी करायची आणि दुसऱ्या सेकंदाला लगेच त्या ठिकाणी उनी दुनी काढत त्यांना दूषणं द्यायची. मला वाटतं सुसंवादाने आणि चांगल्या समन्वयातनं मला वाटतं
चांगल्या प्रकारची एकमेकांना मदत होऊ शकते. दरेकरजी, आणि तुमचे अशा सगळे मुद्दे कोरोनाच्या मान्य संकटाच्या आहेत. काळामध्ये केंद्रीय आरोग्य मला वाटतं मंत्रालयानं काही संवादाचं दिवसांपूर्वी वातावरण, सांगितलेलं चांगल्या होतं की वातावरणात देशामध्ये सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र, केरळ, पंजाबमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक आकडा हा महाराष्ट्रामधला आहे. लसींचं वाटप होत असताना मग हा विचार केला गेला नाही का? मी येते तुमच्याकडे. आपल्यासोबत सचिन अहिर सुद्धा जोडले गेलेले आहेत. अहिरजी, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मुळामध्येच एक मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की बा हे जे वॅक्सिनेशनची जी ड्राईव्ह होती ही काय व्हॉलंटरी होती. ही काय पोलिओचा डोस नाही आहे की बा सर्वांना पकडा आणि त्यांना लगेच टोचा म्हणून घेऊ. आणि आपल्याला दुसराही महत्त्वाचं माहीत पाहिजे की बा लोकांमध्ये हाही एक मोठा कन्फ्युजन होता की कोवॅक्सिन घ्यायचं, कोविशिल्ड घ्यायचं. पहिला कोवॅक्सिनचा साठा मोठ्या प्रमाणावरती दिला गेला, नंतर लगेच कोवॅक्सिनचा साठा बंद केलं कोविशिल्डला. जी लोक कोवॅक्सिनला आलेली त्यांना परत जावं लागलं आणि काही लोकांना निर्णय घ्यावा लागला की नाही आता आम्हाला कोवॅक्सिन नाही, कोविशिल्ड नाही. माझा तर मुळातच प्रश्न असा आहे की बा एवढं काय अडलेलं आहे की बा आपण फक्त 2च वॅक्सिनेशनवरती झालो आहे. आपण आपली तुलना देशाचे आरोग्यमंत्री सांगतायत की बा आम्ही US च्या पुढे गेलेलो आहोत. अहो US ने तिकडे 7 कंपन्यांना मान्यता दिली, तुम्ही फक्त 2घांचीच मोनोपॉली घेऊन फिरतायत. आणि हे साठा तुमच्याकडे जर आहे तर तुम्ही द्यायला काय हरकत आहे? आज अत्यंत दुर्दैवाने म्हणावं लागेल की हा वादाचा मुद्दा सुरुवात कुठे झालं. एक पत्र आरोग्यमंत्र्यांनी 15 दिवस अगोदर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिलं, त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, ते भेटले नाही, सचिवांकडे तो पत्र दिलं. आणि 3 दिवस अगोदर त्यांनी मीडियामध्ये एवढंच सांगितलं की बाबा हे जे आहेत ते केंद्राकडनं पुरवठा थोडा धीम्य गतीने होतोय. एवढं बोलल्यानंतर लगेच मोठ्या प्रमाणात एवढं काय तांडव करण्याची गरज होती? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कधी साधी विचारपूस केली नाही. मला सांगा हो, किती वेळा केंद्रीय मंत्री या महाराष्ट्राच्या दौऱ्याला आले? किती वेळा ते लोक महाराष्ट्राच्या त्यांनी आढावा घेण्यासाठी स्वतः बोलण्याचं काम केलं? आणि आम्ही वॅक्सिनेशनला मागे आहोत. आज हे प्रवीण जावडेकरांनी एक नवीन संशोधन केलं. एक मुळामध्ये समजलं पाहिजे की हे व्हॉलंटरी आहे आणि आपला जो पर्सेंटेज आहे, जो वेस्टेज जाण्याचा 0.3 आहे, ते फार देशाच्या तुलनेमध्ये फार भारताच्या तुलनेमध्ये फार कमी आहे. कारण त्याला कारण असं आहे, एकदा वाईल उघडल्यानंतर ती जेवढी लोक जी ते असतील ते पर्टिक्युलर तेवढ्या टाईममध्येच ठेवला लागतो. आणि आपल्याला सर्वात माहीत असेल की सुरुवातीला लोकांचा येण्याचा ओघ नव्हता आणि म्हणून आपण बघू शकतो की चांगल्या सुविधा होत होत्या, सर्व होत्या. आज लोक आपण मोठ्या प्रमाणावरती ड्राईव्ह घेतली आणि मी खरोखरच तुमच्यासारख्यांचा आभार मानतो, कारण मीडियाने पण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला, सर्व पॉलिटिकल पार्टीजनी एकत्रित आलेत आणि वॅक्सिनेशन ही काळाची गरज आहे हे लक्षानंतर लोक मोठ्या संख्येने ज्यावेळी आले त्यावेळी या गोष्टी आपल्याला जे तुटवडे झाले. आणि जे राजूजींनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की आपल्या इकडे बाधित 4,72,000 लोक आहेत, 4,72,000 लोक आहेत आणि आपल्याला साठा दिला जातो 85,000चा, 85 लाखाचा. इतर राज्यांमध्ये जिकडे 17,000 आजारी आहेत किंवा 17,000 ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहेत, 16,000 आहेत, त्यांना पण त्या तुलनेने वॅक्सिनेशन दिलं जातो. म्हणजे तुम्ही महाराष्ट्र हे एक ट्रान्झिट असलेला राज्य आहे. अनेक लोक येतात, इंटरनॅशनल पॅसेंजर्स इकडे येत जात असतात, सर्व करतात. तुम्ही त्याची भौगोलिक परिस्थिती, त्याची लोकसंख्या आणि त्याची वॅक्सिनेशनचा प्रमाण आहे. आणि एक मला आवर्जून सांगावं लागेल की आम्ही धाडसाने वॅक्सिनेशनला पुढे जातो आणि म्हणून आम्ही मागणी केली. राज्याचे मुख्यमंत्र्यांनी VC मध्ये एकमेव राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं की बाबा 45,000 लोकांच्या 45 वर्षाच्या लोकांना पण तुम्ही वरती असलेल्या लोकांना द्या. आणि आम्ही आभारी आहोत, केंद्राने लगेच ती मागणी मान्य केली आणि ही ड्राईव्ह आपण सुरुवात केली. आज आम्ही 25 वर्षाच्या वरच्या पण लोकांना द्या हे का सांगतोय? कारण ही ड्राईव्ह आम्हाला यशस्वी करायची आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये आज आम्ही 1 लाख लोकांना वॅक्सिनेशन देऊ शकतो एवढे लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र हा पण आज पुढेच आहे वॅक्सिनेशन आणि नाही म्हणून आम्हाला रोजचा त्यांना टप्पा देता 3 येत ते नाही. 4 लाख लोकांना लसीकरण आणि एवढंच नाही की आपण तर मागणी केली राज्याचे मुख्यमंत्र्यांनी की तुम्ही वॅक्सिनेशन बनवण्याची संधी आम्हाला राज्याला द्या, हाफकिन इन्स्टिट्यूटला द्या. बरोबर. हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये माझी संघटना आहे म्हणून मी अधिकृत रीतीने सांगू शकतो 1 कोटी आपण वॅक्सिनेशन किंवा लसीकरण एका महिन्याला बनवू शकतो एवढी क्षमता आहे. राज्य सरकार कशा पद्धतीनं लसीकरण जे आहे ते करते, कशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं पुढे जाते हे तुम्ही या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करताय. मात्र त्याच वेळेला प्रकाश जावडेकरांनी असं म्हटलेलं आहे की 5 लाख डोस हे वाया गेलेले आहेत. नियोजन कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्र सरकारकडून झालेलं नाहीये. ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची. एक छोटासा आपण ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर मला नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सुद्धा जायचंय. एक छोटासा ब्रेक. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.
ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. लसींच्या बाबतीत महाराष्ट्रासोबत दुजाभाव होतोय का, या अनुषंगानं आपण माझा विशेष चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. नाना पटोले आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. नाना पटोलेजी, काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते यांनी एक ट्विट केलेलं आहे. ते ट्विट मी सुरुवातीला तुम्हाला वाचून दाखवते. ते ट्विट असं आहे: व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाहीत, रेमडेसिवीर उपलब्ध नाही, ऑक्सिजन उपलब्ध नाही, साधे बेड उपलब्ध नाही. मुळात राज्य सरकार आपली जबाबदारी पूर्ण करत नाहीये. लस येत आहेत, येत राहतील, पण प्राथमिक सेवाही देता येत नसताना भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. याकडे मुख्यमंत्री आणि मंत्री लक्ष देणार का? दुसरं त्यांचं असं ट्विट आहे की राज्यातील कोरोना आणि लसीकरण हे महत्त्वाचे प्रश्न आहेतच, परंतु त्यासोबतच सरकारच्या गैरकारभारावर होत असलेली टीका आणि विविध प्रकरणामध्ये न्यायालयात निघत असलेले वाभाडे यावरून लक्ष विचलित करण्यासाठी वॅक्सिनवर राजकारण कृपया करू नये, ही कळकळीची विनंती आहे. म्हणजे थेट असा आरोप केला जातोय की इतर मुद्द्यांवर लक्ष भरकटवण्यासाठी वॅक्सिनेशनचा मुद्दा महाविकास आघाडी सरकार हे पुढे करत आहे. पटोलेजी, खरं तर कोरोना या आजारावर राजकारण होता कामा नये याची काळजी आम्ही सगळ्या राजकीय पक्षांनी घेण्याची गरज आहे. गेलं वर्ष काही विसरले नाहीत लोक. आता प्लेगच्या बिमारीचं की याची त्याची आपण आठवण करायची वेळ नाही आहे, पण गेल्या याच्यातल्या काळामध्ये जे काही केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले, ताटं वाजवायला लावले, दिवे पेटवायला लावले आणि त्याच्यानंतर लोकांची फरफड कशी झाली त्याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. हा लसीकरणाचा एक इश्यू होता. ज्या पद्धतीनं केंद्र सरकार महाराष्ट्राबद्दल दुजाभाव करतो आहे, सावत्र वागणूक देतो आहे, हे सगळ्या देशाला दिसतं आहे. आता जावडेकरही बोलत होते की 5 लाख वॅक्सिन यांनी वाया घातलं. खरं तर सुरुवातीला सचिननी मगाशी चांगलं मुद्दा उपस्थित केला की सुरुवातीला लोकांमध्ये भीती होती आणि नंतर लोक लाईनमध्ये लागून त्या पद्धतीचं वॅक्सिनेशन करायला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्र सातत्यानं मागते आहे आणि आपणच सांगतायत आता की अनेक जिल्ह्यामध्ये आज तुटवडा पडलेला आहे, लोक लाईनमध्ये लागलेले आहेत, तिथं आज वॅक्सिनेशन नाही आहे. अशा या परिस्थितीत आपण सगळ्यांनी एक विचार केला पाहिजे. आज आपण जे काही आपण पाहतोय की कोरोना बाधित जेवढे लोक आता आहेत त्याच्यामध्ये ज्यांना वॅक्सिनेशन झालेलं आहे त्यांना इफेक्ट कमी आहे, त्याला इफेक्ट कमी आहे. या पद्धतीचं या कोरोनाच्या महामारीमध्ये गेल्या वर्षी आम्ही जे भोगलं ते आपण विचार करून समजा त्या पद्धतीचं वॅक्सिनेशन आम्ही तयार करून देशातल्या सगळ्या लोकांना वॅक्सिनेशन लावण्याचा एक प्रयत्न झाला असता तर आपल्याला याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचं आज चर्चा करायची गरज पडलेली नसती. जसं सचिननी सांगितलं की जगातल्या अनेक देशांनी त्याचं मोठ्या प्रमाणात उपलब्धता निर्माण केली, मोनोपली संपवली, वॅक्सिनेशनसाठी सगळ्या गोष्टी खुल्या केल्यात आणि त्यांच्या देशातल्या लोकांना मोठ्या प्रमाणात वॅक्सिनेशन केलं आणि अनेक देश आज कोरोनाच्या बाहेर येत आहे. काय भारताला करता आलं नसतं? पण मुद्दामून या पद्धतीचं रॅशनिंग ठेवावं आणि या पद्धतीनं महाराष्ट्राला कसा पुरवठा कमी करता येईल याच्यावरचं त्यांनी काम केलं. जसं फडणवीस साहेबांनी जे ट्विट केलं, जे आता तुम्ही सांगितलं, देवेंद्र फडणवीस, कारण तेही मुख्यमंत्री गेल्या काळात होते, त्यांच्याही काळामध्ये 26 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले होते. त्यांना ते क्लीन चिट द्यायचे, तेच त्या पद्धतीने करायचं. आम्ही विधानसभेतही सांगितलं होतं की बाबा तुम्हाला काय कुठली चौकशी करायची तर केली पाहिजे, त्याच्यात कोणावर आरोप करायचे असेल तर चौकशी केलीच पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी आणि मुख्यमंत्र्यांनीच त्याला क्लीन चिट द्यावं. एक नवीन आयाम फडणवीस जी तुमच्या सरकारमध्ये मागच्या काळात तुम्ही आणलेलं होतं. पण ही वेळ त्या राजकारणाची नाही, ही वेळ आज महाराष्ट्रामध्ये जी जनता कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जी भयभीत झालेली आहे, अनेकांचा जीव, आपल्या जवळचे लोक आज लोक गमावतात आहेत, ही चिंता आम्हाला सगळ्यांना असली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातली पावलं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या दोघंही मिळून या पद्धतीचं पुढं जायला पाहिजे. पण केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी काल जे काही पत्र दिलं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामुळे देशाची बदनामी होते आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे कुठल्या या व्यवस्थेमध्ये येते याची जाणीव सुद्धा आम्ही सगळ्यांनी केलेली पाहिजे. कारण की आम्ही तर त्याचा निषेध करतोय की महाराष्ट्राची बदनामी, महाराष्ट्राच्या जनतेची बदनामी करण्याचं काम केंद्रीय आरोग्य मंत्री करतात आहेत. ही वेळ राजकारणाची नाही, ही वेळ
लोकांना मदत करण्याची, त्यांचा बरोबर. जीव वाचवण्याची ही हो. वेळ आहे. हो. राहिलं बेड उपलब्ध नाही, राहिलं Ventilators आता नाहीयेत. ऑक्सिजन उपलब्ध नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य होत आहे. समजा आपल्याला त्या काळामध्ये लसीकरण सगळ्यांना झालं असतं हो. तर ही वेळ आज महाराष्ट्रावर आलेली नसती हां. आणि त्याच्यामुळे अनेकांचा जीव गेला नसता. आज जी काय गैरसोय होत आहे, एकट्या वॅक्सिनेशनमुळे या सगळ्या गैरसोय होत आहेत असं म्हटलं तर ते म्हणतील की राजकारण करताय. आणि तुम्ही डॉक्टरांनाही विचारा की ज्या ज्या लोकांना वॅक्सिनेशन झालं त्या लोकांना याचं बाधा नाहीच्या बरोबरीत आहे, काही लोकांना आहे पण नाहीच्या बरोबरीत आहे. बरोबर. अशा पद्धतीचा रिपोर्ट आज आपल्या पुढे येत आहे. हो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करायची ही वेळ आहे. याला राजकारण करायची वेळ नाही, पण यांना मंत्र्यांचे राजीनामे मागायचे आणि त्याच्यावरच यांचं चालू ठीक, आहे. म्हणजे तुमचं अनेक असं गोष्टी म्हणणं आहेत आहे आज. की भाजपकडूनच राजकारण जे आहे इतर मुद्द्यांवरून या ठिकाणी केलं जाते. मला जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जायचंय. आव्हाडजी, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात यांच्यावर अधिक मेहरबानी वाटते तुम्हाला लसींच्या बाबतीत, लसींच्या पुरवठ्याबाबतीत? लसींच्या पुरवठ्याची संख्या विचारात घेता कागदावरच ते स्पष्ट होतं की कर्नाटक, गुजरात, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश ह्याला महाराष्ट्राच्या कैक पटीने अधिक लसींचं वाटप झालं आहे. असं आहे की महाराष्ट्राने टेस्टिंग केलं आहे, ट्रेसिंग जास्त केलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात देशाच्या तुलनेत सर्वात जास्त पेशंट आहेत. मग पेशंटच्या तुलनेत वॅक्सिनेशनही यायला हवं असं मेडिकल मत आहे, लोक म्हणजे मेडिकल तज्ज्ञांचं मत आहे. पण ह्यावरनं एक स्पष्ट दिसतं आहे की दुजाभाव नाही असं म्हणण्याला कुठे संधीच ठेवलेली नाही. म्हणजे संख्या स्पष्ट दाखवतं की महाराष्ट्रावरती एक प्रकारची मनामध्ये कटुता ठेवून तुम्ही पुरवठा करताय. मला वाटत नाही ते करत असतील, पण जे काही दिसतंय त्याच्यावरनं असं वाटतं हे नक्की. ठीक आहे, दरेकरजी, म्हणजे आकडेवारीच सांगते की महाराष्ट्रासोबत दुजाभाव होतोय असं जितेंद्र आव्हाड म्हणतायत. माझ्याकडे या ठिकाणी आकडेवारी आहे, मी पुन्हा वाचून दाखवतो हां. की महाराष्ट्राच्या बाबतीत अजिबात दुजाभाव नाही, परंतु रुग्णांची संख्या वाढत असल्या कारणानं जास्त डोस मिळायला हवा याविषयी दुमत नाही. गुजरातला 69, उत्तर प्रदेशला 66 लाख, राजस्थान 64, पश्चिम बंगाल 59 आणि कर्नाटक 44. आणि त्याच वेळेला 1,06,00,000 डोस या ठिकाणी आपल्याला दिलेत. त्याच्यामुळं खोटं चित्र त्या ठिकाणी उभं करण्याचा आपलं अपयश झाकण्यासाठी केविलवाना प्रयत्न या सगळ्या बाजूनी होतोय. प्रवीणजी, आता या रुग्ण संख्या चर्चेच्या सांगा ना. मध्ये साधी गोष्ट आहे की रुग्णांची केंद्रीय संख्या सांगा. मंत्र्यांनी त्या ठिकाणी आपल्या आरोग्य मंत्र्यांनी त्या ठिकाणी 2,20,00,000 डोस पाहिजेत आणि ते मान्य केलंय ना केंद्रीय मंत्र्यांनी. आता मान्य केलंय ते लवकर आणण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न केला पाहिजे. परंतु एका बाजूला आमचे नाना पटोले साहेब म्हणणार राजकारण करायचं नाही, राजकारण करायचं नाही, 4 वेळा बोलले आणि त्याच्यामध्ये 8 वेळा राजकारणाच्या गोष्टी त्या ठिकाणी बोलल्या. आता 18 मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा विषय, बदनामीचा विषय, अहो आपल्या वाजे प्रकरणातला आपल्या आबरूचे बदनामीचे धिंडवडे अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलेत. तो वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. आपण वर्षभराच्या कालावधीमध्ये आपल्याला कोरोना कंट्रोल करता आला नाही आणि त्याच्यामुळे ते झाकण्यासाठी त्या ठिकाणी केंद्राला दूषणं द्यायची. केंद्र पहिल्या दिवसापासून आजपर्यंत महाराष्ट्राला मदत करतोय, परंतु एक गोष्ट खरी आहे की आपल्याला मदत मोठ्या प्रमाणावर आणखी आली पाहिजे. ती हातात हात घालून आपण आणूया ना. राजकारण बोलायचं ना आणि करायचं राजकारणच. केंद्रीय मंत्र्यांनी काय चुकीचं पत्र लिहिलं की वर्षभरामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला कोरोना प्रादुर्भाव कंट्रोल करता आला नाही, याच्यात काय चुकीचं लिहिलं आणि देशाची बदनामी होते. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे 60% रुग्ण आपले आहेत. सचिन अहिरजी, ते आपण वस्तुस्थिती काय कबूल नाही करायची का? नाही जे प्रवीण दरेकरजी बोललेत. आता मी 2 मिनिटात त्या आकड्याच्या चर्चेवरती जाणार नाही. आमच्याकडे जे आकडे ते वेगळे आहेत, पण त्यांच्याकडे ऑथेंटिक आहे असं ते 2 मिनिटं आपण तात्पुरता जरी आपण जर पकडलं तर रुग्णांची संख्येची पण तुलना करा ना. 4,72,000 लोक रुग्ण आहेत, म्हणजे संपूर्ण देशाच्या असलेल्या कोविड पेशंटची 50% आपण ऍक्टिव्ह त्यासाठी आव्हाड साहेब आपण महाराष्ट्रामध्ये मागणी करू ना. संख्या त्या तुलनेतून नाही आहे ना. आपणच राजकारण त्या तुलनेत हो घालच पाहिजे.
घातलंच पाहिजे प्रवीणजी, घातलंच पाहिजे ना या मताशी. म्हणजे तुम्हीच जस्टिफाय करा ना मला की जिकडे 4 लाखाची संख्या आहे तिकडे ते तुम्ही जे आकडे बोलला 2 मिनिटात तुर्त आपण पकडून चलो तुमचे आकडे योग्य आहे, त्याच्याबद्दल पण आम्हाला वेगळं म्हणता येईल, पण आपण 2 मिनिटं राजकारणाचा भाग सोडून देऊ. तर 4 लाख 4,70,000 जे आता 5 लाखाच्या घरात जातील त्या तुलनेने वॅक्सिनेशन, आणि जिकडे 17,000 आहे, जिकडे 16,000 आहे, तिकडे 15,000 आहेत, त्या तुलनेतून वॅक्सिनेशन ही योग्य आहे का? आणि दुसरा वॅक्सिनेशन आपण परदेशात जाऊन देतोय, मला इतर लोक देशांमध्ये जाऊन देतोय, आपल्याकडे साठा आहे, तर तुम्ही ती सिस्टम तयार करा ना. कमी आहे. मला आव्हाड साहेब एक उत्तर द्या. आव्हाड साहेब, आज 3% त्या ठिकाणची लस वाया गेलेली आहे आपली. 3% म्हणजे किती झालं? 3-3.5 लाख डोस आपण वाया घालवले, ज्याचा अहो, एक दिवस आपण तुमच्याशी लसीकरण सचिन करू अहिर शकलो बोलतायत, असतो. जितेंद्र हा आव्हाड नाही. यंत्रणेतला दोष नाही का आव्हाड साहेब? सचिन अहिर यांचा हा मुद्दा होता दरेकरजी. जिथे तुम्ही बोला ना, पण ते तुम्हालाच विचारतो. हा, मग सचिन अहिर मला सांगा, आपण सचिन भाऊ, आज 3% डोस लसीकरणाचे महाराष्ट्रामध्ये वाया जात आहेत. मग आम्ही 3-3.5 मान्य केलंय, डोस आम्ही वाया लपवलं जात आहेत. नाहीये, तुमची- लपवलं तुमचा नाहीये. मी सक्षमपणा आहे अगोदरच का? कारण दिलं ना. अहो, आणि- वाया आणि जात सचिन आहेत भाऊ- नाही, संपूर्ण सचिन भाऊ- भारतामध्ये जात आहेत. राजा त्या सचिन भाऊ, एक तुलनेतून मिनिट. 3% आमची सचिन फारच भाऊ- संख्या कमी आहे, त्याला मी सचिन उदाहरण भाऊ- दिलं अगोदर की दरेकरजी- आपण वॅक्सिनेशन भाऊ, पकडून लोकांना करू शकत महाराष्ट्रामध्ये नाहीये. सर्वाधिक लसीकरण दरेकरजी, करत अहिरजी. असल्याचं आपण बोलतो. दरेकरजी, असं आहे की वॅक्सिनेशन करताना, म्हणजे मगाशी प्रकाश जावडेकर सुद्धा बोलले आणि आत्ता दरेकरजी आपणही म्हणालात की 3-3.5 लाख डोस वाया घालवले. आता खरं तर म्हणजे वाया घालवले असं म्हणणं म्हणजे असं वाटू शकतं की कुणीतरी घेतले आणि उचलून ते कचऱ्याच्या डब्यात टाकून दिले. मुळामध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 3-3.5% वेस्टेज, एक थेंबही या लसीचा वाया जाऊ नये, या डोसचा वाया जाऊ नये, हे आपण गृहीत धरणं तसं मानणं यात काही वावगं नाही. पण माझ्याकडं जे आकडे आहे 3% वाया गेले, 3% डोस. दरेकरजी, देशाचं ॲव्हरेज जे आहे ते 6.5% आहे वेस्टेजचं. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे तेलंगणाचं 17.5%, आंध्रचं 11.5%, उत्तर प्रदेश 9.4%, कर्नाटक 6.9%, जम्मू काश्मीर 6.5%, नॅशनल ॲव्हरेज 6.5%, राजस्थान 5.6%, आसाम 5.5%, गुजरात 5.3%, पश्चिम बंगाल 4.8%. आता जर आपण हे सगळं वेस्टेज बघितलं तर हे वेस्टेज जे आहे ते म्हणजे हे कुठलंच वेस्टेज समर्थन नाही, पण महाराष्ट्राचं वेस्टेज जे आहे ते नॅशनल ॲव्हरेजच्याही खूप खाली आहे. त्याचं काय? दरेकरजी, तर 50% देशाच्या आतलं हेही आपल्याला शोभणार नाही ना. नाही बिलकुल त्याचा एक थेंब सुद्धा वाया नाही जाता कामा, पण तरी सुद्धा वेस्टेज असतंच हे आपण गृहीत धरलं पाहिजे. मुद्दा असा आहे. आणि दरेकरजी, मला असं वाटतं तुमची संख्या किती आहे तुम्हाला ते ठेवावं लागतो, त्याला दरेकरजी, मला असं वाटतं की याच्यामध्ये तांत्रिक गोष्टी पण आहेत ना. ते वेस्ट म्हणजे उचलून फेकून दिलं असं नाहीये. दरेकरजी, मला असं वाटतं किती की टक्के मला भाऊ? दरेकरजी, भाऊ, मला 3% मला नाहीये. राजू मला सरांनी एक admit नागरिक केलंय, म्हणून कुठलंही लिकेजेस हे होता कामा नये. बरोबर, पण त्याच्यामध्ये ज्यांच्या वाट्याला भरपूर मोठ्या प्रमाणात जाते ते वेस्टेज 0 आहेत अशी परिस्थिती नाहीये. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये वेस्टेज आहे. म्हणजे आता मी आकडे वाचून दाखवले तर उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आपल्यापेक्षा जास्त वेस्टेज आहे. त्यामुळे वेस्टेज हा काही चर्चेचा मुद्दा होऊ शकत नाही. वेस्टेज कुठलंच नाही होता कामा याच्याबद्दल जरी आपण ठाम असलो तरी सुद्धा प्रश्न असा आहे की माझ्या मते आज वेस्टेजचा कसा काय चर्चेचा मुद्दा होऊ शकत नाही? चर्चेचा हे मुद्दा 3-3.5 लाख डोस वाचले असते. बरोबर आहे तर इतरांना दरेकरजी, त्याचा पण ते वापर करता आला नसताना. नॅशनल एका बाजूला ॲव्हरेज shortage पेक्षा असताना आपण ते वाचवलं तर त्याचं युटिलाइज होऊ शकतं ना. बरोबर आहे. पण दरेकरजी, मुद्दा असा आहे की वेस्टेज वाचवायला पाहिजे होतं आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारची 1000% चूक आहे. राज्य सरकारनं किंवा खास करून मुंबईमध्ये जागोजागी लसीकरणाची केंद्र उभी करायला हवी होती. आज जे जम्बो सेंटर्स उभी केलीत त्याच्याऐवजी, जसं औरंगाबादमध्ये प्रयोग झाला की 18 लाखाची लोकसंख्या आहे, तिथे 115 सेंटर्स उभी केली जिथं सर्वसामान्य माणूस गर्दी टाळून जाऊ शकतो आणि करू शकतो आणि लस टोचून घेऊ शकतो. पण तो मुद्दा आपण ते जे मुद्दे आहेत त्या सगळ्या त्याच्याबद्दलही आपण बोललं पाहिजे. याच्यामध्ये शेवटी याचा परिणाम जो आहे, मरतोय तो मराठी माणूस मरतोय. लस मिळत नाहीये ती मराठी माणसाला मिळत नाहीये. सांगलीमधले, साताऱ्यामधल्या लोकांचा हा काय गुन्हा आहे की तिथं आज लसीकरण 0 झालेलं आहे. आणि याच्याबद्दल जर आपण त्याच्यामध्ये केंद्रानं किती मदत केली किंवा राज्यानं ह्याच्यामध्ये जर आपण अडकलो तर त्याच्यातनं कुठंच आपण जाणार नाहीये.
आणि राजकारण, ज्यांना राजकारण करायचं ना त्यांनी खुशाल करावं, पण जाणाऱ्या जीवाचा विचार करावा आणि आपण ते कसं टाळू शकतो याचा विचार करायला पाहिजे, असं माझं मत आहे. आपण वेस्टेज किती तुम्ही कसं म्हणजे का नाही टाळलं, तुम्ही आधीपासून का नाही सुरू केले, आपण त्याच्याबद्दल जरूर बोलू. आत्ताची वेळ जी आहे ती वेळ नाही आहे. आत्ताची वेळ आहे ती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला कसं लस मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण कसं पूर्ण होईल याच्यावर लक्ष देण्याची आहे. जर आपण याच पद्धतीनं राजकारण करत राहिलो तर मग परदेशी का तुम्ही लस पाठवलीत, तुम्ही ह्याला काय एवढी लस देताय, असं करत त्याला असंख्य अनंत फाटे फुटू शकतात. आज आपल्याला जे केलं पाहिजे ते सामूहिकरित्या, मला तर आनंद होईल की भाजपच्या नेत्यांनी जशी वेस्टेजचा मुद्दा ठीक आहे तुम्ही तो उपस्थित करताय, माझ्या मते वेस्टेज वाईट असलं तरी सुद्धा नॅशनल ॲव्हरेजपेक्षा आपण खूप खाली आहोत. अनेक ज्या राज्यांना मोठ्या प्रमाणात लस दिली जाते त्यांच्याही पेक्षा आपण त्याचं प्रमाण महाराष्ट्रात खूप कमी आहे. नॅशनल ॲव्हरेजच्या 50% आहोत राजीवजी. बरोबर आहे ते. म्हणजे मुद्दा असा आहे की वेस्टेज वाईटच आहे, त्याच्याबद्दल कोणीच त्याचं समर्थन नाही करणार, पण वेस्टेज आहे म्हणून आपण त्याच्यावरनं झोडपून काढण्यापेक्षा आपल्याला जी लस आज हवी आहे त्याच्यासाठी आपण काय करतो. मला तर आनंद वाटेल की जर आज आपण वेगवेगळ्या कारणांसाठी राजकीय पक्ष रस्त्यावर येत आहेत तर ह्या मागणीसाठी आपण का नाही, म्हणजे जर यायचंच असेल तर या मागणीसाठी यावं ना की महाराष्ट्राला जास्तीत जास्त लस मिळावी. बरोबर आहे, महाराष्ट्राला सर्वाधिक लस मिळावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आव्हाडजी, तुम्ही हात वर करत होता, तुम्हाला बोलायचं आहे या मुद्द्यावर. मला वाटतं की आपल्याकडे हाफकिन इन्स्टिट्यूट नावाचं एक मोठं केंद्र आहे. म्हणजे जगभरामध्ये सर्पदंशाचे सर्वात जास्त अँटीडोट आणि पॉवरफुल अँटीडोट हे हाफकिन इन्स्टिट्यूट तयार करतं. अनेक रोगांवरच्या लसी हाफकिन इन्स्टिट्यूट तयार करतं. आपल्याकडे सोयी सुविधा आहेत. केंद्राची परवानगी मिळाली तर महाराष्ट्र ही लस हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये तयार करू शकते. मला वाटतं आपण आपापसात वाद घालण्यापेक्षा, म्हणजे पाकिस्तानला तुम्ही एकीकडे दुश्मन राष्ट्र म्हणणार, पाकिस्तान संपून टाकण्याच्या गोष्टी करणार आणि दुसरीकडे पाकिस्तानला करोडो म्हणजे 1 कोटीच्या वरती लसी देणार, त्याच्याबद्दलही मला आमचा आक्षेप नाही. माणुसकी धर्म भारताने दाखवला आहे, दाखवायला हवा, याबद्दल कुठेही दुमत असता कामा नये. पण जर महाराष्ट्राकडे उत्पादन क्षमता आहे, त्या उत्पादनासाठी लागणारी अवजारं आहेत, तर मग जी इन्स्टिट्यूट प्लेगवरती सर्वात मोठी कमाल करून गेली त्या इन्स्टिट्यूटला जर परमिशन मिळाली तर त्याच्यात कोणाचंच नुकसान नाही आहे. मग ही परमिशन देण्यासाठी मला वाटतं आमचे मित्र विरोधी पक्षनेते आणि त्यांचे मित्र विधानसभेतले विरोधी पक्षनेते या दोघांनी ताकद लावली तर मला वाटतं ही परमिशन ताबडतोब मिळेल. काय म्हणजे आपण आपापसात भांडून वेस्टेज किती आहे, वेस्टेज का झालं, कसं झालं, हे नगण्य आहे माझ्या दृष्टीने. हा वादाचा विषय होऊच शकत नाही. महाराष्ट्राला सर्वात जास्त लसी मिळाल्या पाहिजेत, रुग्ण सर्वात जास्त महाराष्ट्रात आहे, हा विचार मनात ठेवून मरणारा हा माझा आईबाप तरी आहे किंवा बहीणभाऊ तरी आहे, हा मनात विचार ठेवून जर आपण राजकारण्यांनी हातात हात घालून जर काम केलं तर मला वाटतं परमिशन आणणं खूप सोपं आहे. दरेकरजी, नाही, मला वाटतं ज्या सहजतेनं या ठिकाणी आमचे मित्र आव्हाडसाहेब बोलत आहेत, परमिशन देणं जर त्या ठिकाणी त्यांची काय कारणं असतील, निकष असतील मला माहीत नाही, तर न द्यायचं काहीच कारण नाही, त्याची माहिती त्या ठिकाणी निश्चितपणे घेऊ. परंतु आपण प्रोडक्शनची क्षमता आव्हाडसाहेब आहे बोलत असताना साधे आपण मास्क नाही उपलब्ध करू शकलो, आजही व्हेंटिलेटर्स आपण नाही उपलब्ध करू शकलो, आजही त्या ठिकाणी आपण आवश्यक असणारे रेमडेसिवीर त्या ठिकाणी देऊ शकलेलो नाही. त्याच्यामुळे मला वाटतं हाफकिनला जर परमिशन देणं त्या ठिकाणी केंद्र सरकारला निकषात बसत असते तर मला काही टाळायचं काही कारण वाटत नाही. परंतु आपलं एक म्हणणं ज्याच्याशी मी सहमत आहे की आपण सगळे मिळून, देवेंद्रजी असतील, मी असेन, आपण केंद्राला एकत्रितपणे बोलू. पण उणीधुणी काढायची झाली तर त्या ठिकाणी आपण एक बोट दाखवत असताना 4 बोटं आपण, आता वेस्टेज का महत्त्वाचं नाही हो, आपण तो व्यवस्थेमधला आम्ही हेळसांडपणा दाखवला, 3-3.5 लाख डोस फुकट जाणार असतील, त्याचा नसता का उपयोग झाला, म्हणजे का ते नगण्य आहे, का ते महत्त्वाचं आहे. आज एक लस महत्त्वाची असताना 3-3.5 लाख डोस जर फुकट गेले तर ते तुम्ही नगण्य बोलणार असाल.
याचा अर्थ तुम्ही कुठल्या नजरेने या ठिकाणी वेस्टेजकडे या विषयाकडे पाहताय हे आवाडसाहेब दिसतंय ना. आणि म्हणून मला वाटतं आपण सारे मिळून आता तरी या क्षणापासून आपण सरकार म्हणून प्लॅन करा, आम्ही येतो तुमच्या सोबत. शब्दात पकडून ना. नगण्य म्हणजे माझं म्हणणं होतं की आपापसात वाद घालण्यासाठी हे विषय आपण पकडायचे नाही आहेत. मग तसं दोष द्यायचं झालं तर तुम्ही महाराष्ट्रावरती अन्यायच करताय आणि मराठी माणसाला मारण्याचाच प्रयत्न दिल्लीमधनं होतोय असं म्हणून मी राजकारण सुरू करेन. माझ्या नगण्य एका एक शब्दावरती जर तुम्ही राजकारण त्याच्यावर वेगळी चर्चा घ्या. मग तुम्हाला मराठी झारखंडमध्ये माणसाला लसी कोण मारतंय ना पोहोचवता याच्यावर येतात, वेगळी पाकिस्तानाला चर्चा होऊ अफगाणिस्तानला तुम्हाला लसी पोहोचवता येतात आणि तुम्हाला महाराष्ट्रात लसी नाही देत आहेत. मराठी माणसांची किती काळजी आहे एकीकडे ना, आम्ही म्हणतो की याच्यावर हाफकिनमध्ये स्वतंत्र लसी चर्चा आम्ही होऊ शकते. प्रोडक्शन करू शकतो, आम्ही पुरवू शकतो, आम्ही मॅन्युफॅक्चर करू शकतो. तुम्हाला माहित नाही हाफकिन कुठे आहे? ज्या हाफकिन इन्स्टिट्यूटने प्लेगचा प्रचार तुम्ही प्रसार बोलू थांबवला, शकता हो, ती पण हाफकिन ते कुठे आहे? त्यांचे निकष इन्स्टिट्यूटबद्दल असतील आपल्याला ना. माहिती नाही. तुम्ही चंद्रावर जर जाईल तुमची म्हणाल, एवढी पण ताकद आहे, त्याच्यासाठी तर ती काय का आवश्यकता? अडवून ठेवता तुम्ही? जे असतात ते बघणार असतील ना, का गाईडलाईननी का अहो, ते निकष आमच्याकडे दिलेले सगळे आहे दिलेले ना. आहेत? हाफकिन इन्स्टिट्यूट मध्ये जगाचे सर्पदंश मिटवण्याच्या लसी या हाफकिन मध्ये अहो, तुम्ही बनवल्या बोलता जातात. आवाडसाहेब. आफ्रिकेमध्ये केंद्राच्या सर्वात जास्त guideline या मध्ये लसींचा बसत प्रयोग नसणार. होतात नसेल आणि तर जीव कोर्टात वाचवले नका जातात. direction. तुम्हाला मराठी या माणसाचे ठिकाणी जीवच मुद्दाम वाचवायचे करताय नाहीत केंद्र असं म्हणून. म्हटलं तर काय चुकीचं आहे? मग राजकारण तुम्हालाच करता येतं, आम्ही अहो, राजकारण मराठी करायचं नाही. याला माणसांच्या काय अर्थ आहे? असं नावाने आहे, खोटा पण- पुळका आणू नका. वर्षभराच्या 1.25 वर्षाच्या काळात मराठी माणसांची काय माती झाली ना, हे मराठी माणसाला जाऊन विचारा. आज मराठी माणसाच्या तुम्ही शाळा बंद करताय, मराठी माणसांची घरं आज बेघर झालाय, SRF त्या ठिकाणी देशोधडीला लागलाय. अरे तुम्हाला दरेकर या पण रोगाचा लसीकरणाच्या प्रचार आणि केंद्रावर प्रसार जास्त बरोबर. व्हावा. शाळा त्यामुळे उघडून मराठी शाळेमध्ये माणसांचा लोक पुळका, मरावे, मराठी लोक माणसांचा मरावे. जीव. म्हणजे त्या आता मेलेल्या कोरोनात टाळूवर तरी तर अशा तुम्हाला लोकांची खाता येईल. लसीकरणाच्या हे राजकारण जर सुरू आपण करायचं आहे. लोकांचा जीव ठेवलं तर नाहीये फार का? बरं होईल. मराठी माणसं सोडून बाकीच्या लोकांचा जीव नाहीये का? आता हे राजकारण कोण करतो हे सर्व जनता पाहते. सगळ्या लोकांचा जीव या आहे. विषयावर यायला अख्ख्या पाहिजे. भारतीय माणसाला ह्या लसी पुरल्या पाहिजेत असंच आमचं मत आहे आणि त्याच्यासाठी आम्ही भांडतो आहोत. तुम्ही राजकारण सुरू केलं की तुम्ही नगण्य म्हणताय. अहो, नगण्य म्हणजे त्याचा अर्थ तर समजून घ्या की वेस्टेजवरती न बोलता आपण पुरवठा वाढवून घेऊ, याच्यावरती पॉझिटिव्हली बोलूया ना. ही पॉझिटिव्हली चर्चा चालू असताना तुम्ही नेगेटिव्हला का गेलात? राजीव आम्ही पहिल्यापासून सांगतोय की आम्हाला राजकारण करायचं नाहीये. नाही, मला असं वाटतं की राजकारण कशाच्याच बद्दलचं होऊ नये. आव्हाडजी, तुम्ही फार पोटतिडकीनं लसीकरणाच्या बद्दल बोललात. दुसरीकडे आपल्याकडे लसीकरण हा एक प्रॉब्लेम आहे, पण त्याच्याचबरोबर ऑक्सिजनचा न होत असलेला पुरवठा आणि त्याच्याबद्दल मधल्या काळामध्ये झालेली ढिलाई हा सुद्धा विषय काही दुर्लक्षून चालणार नाही. त्याच्याबद्दल अनेक ठिकाणी आज ऑक्सिजनचे सिलेंडर असतील, ऑक्सिजनचा पुरवठा असेल, व्हेंटिलेटर्स असतील, त्याचे बेड असतील, तोही प्रश्न आहे. पण माझ्या मते आत्ताची जी वेळ आहे ती या क्षुद्र राजकारणामध्ये न जाता आजची गरज आपली जर लसीकरणानं अनेक जीव आपल्याला भविष्यामध्ये जे अडचणीत येऊ शकतात ते जर वाचवले जाऊ शकणार असतील तर लसीकरण हाच एक मुद्दा आहे की ज्याच्यावर आत्ता फोकस व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ते जास्तीत जास्त कशा पदरात पडतील याच्यासाठी सामूहिकदृष्ट्या प्रयत्न केले पाहिजेत. मगाशी शरद पवारांनी बोलताना सांगितलं की केंद्रानं राज्याला खूप मदत केली. कदाचित ते म्हणजे केंद्र करतंही असेल, पण जेव्हा लसीकरणाचा मुद्दा येतो तेव्हा आधी काय झालं नंतर काय झालं याच्यामध्ये जाण्याच्या ऐवजी आत्ता आपल्याला ती कशी जास्तीत जास्त मिळेल याच दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. नाना पटोलेजी, काँग्रेसकडून नेमके आता कशा पद्धतीनं प्रयत्न जे आहेत ते असणार आहेत? कारण हो, आम्ही आता याच्यामध्ये हे सगळा एकच वाद मुद्दा चालत additional राहील. मांडायचा मी मगाशी मुद्दाम उल्लेख केला की गेल्या वर्षी जो काही अनुभव आम्हाला आला हो, आणि खूप मोठ्या प्रमाणात मग रक्तपुरवठा असेल, बेडच्या व्यवस्था असतील, ज्या पद्धतीनं पेशंटच्या हेळसांडपणा होतो आहे, तर त्याच्यासाठी आम्ही आता मुंबईला आम्ही एक मोठं वॉर्म रूम करतो आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या काँग्रेस कार्यालयामध्ये वॉर्म रूम करतो आहे आणि मग रक्तदान मोठ्या प्रमाणात करणार आहोत. आम्ही बूथवर जसं आम्ही मतदानाच्या वेळेस काम करतो तशासारखं आता कोरोनाचे पेशंट तपासून ते बूथ कोरोनामुक्त कसं करता येईल त्याच्यावरही आमचं काम आता पक्षाच्या वतीनं आम्ही करायला सुरुवात केलेली आहे. कारण की हा जो वाद आहे या वादामध्ये आता आम्हाला पडायचं नाही आहे. जे काही असेल केंद्राला काय करायचं आहे, आता जसं मगाशीपासून प्रवीण दरेकर म्हणत आहेत की हा जो काही नुकसान झालेलं आहे हे सुरुवातीच्या काळामध्ये लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम होता. जेव्हा आपण ते ओपन केल्यानंतर अनेक लोक भीतीने घेत नव्हते, पण आता लोकांना वाटलं की हे आपल्याला लस घेतलीच पाहिजे म्हणून आता कुठलंही त्याच्यामध्ये वेस्टेज जात नाही. आता जे प्रमाण झालं ते वेस्टेजचं कमी झालेलं आहे.
पण आता मोठ्या प्रमाणात समजा लसीकरण झालं असतं तर ही काय परिस्थिती महाराष्ट्रावर आली नसती. सातत्यानं महाराष्ट्राने याची मागणी केलेली आहे. आपलं तर टार्गेट आहे की दर आठवड्याला 6 लाख लोकांना आम्ही लसीकरण करू असं आपला टार्गेट आहे. हो. आणि म्हणून आपल्याला राज्याच्या वतीनं सरकारच्या वतीनं जी मागणी 85 आपल्याला दर आठवड्याला ती 40-45 लाख लसीकरण आम्हाला मिळालं पाहिजे. अशा पद्धतीची मागणी आपण जे करतो ती त्याच्यासाठी करतो आहे की तातडीनं हे राज्य लसीकरण पूर्ण करून घ्यावं आणि 18 वर्षाच्या वयोगटाच्या वरपासून, कारण की आपण पहिले 65 होतं, मग 45 आलं, आता 18 आलं आणि आता त्या पद्धतीच्या मार्गदर्शन तत्व पण आपल्याला पुढं आलेली आहे. आणि म्हणून या पद्धतीनं समजा हे मोठ्या झपाट्यानं महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना लसीकरण आपण करू शकलो तर मला वाटतं की पुढच्या काळात हा महाराष्ट्र कोरोनामुक्त बनेल. आणि यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करण्याची जरूरत आहे. मला वाटतं की या पद्धतीनं पावलं उचलली गेली तर आम्ही अनेक लोकांचा जीव वाचवू शकतो. आज मोठ्या प्रमाणात लोकांचा जीव चाललेला आहे. आज अनेक ठिकाणी वेटिंग आहे, प्रेताचं वेटिंग आहे त्याला जाळायसाठी. अशी परिस्थिती आपण पाहतो आहे. महाराष्ट्रातच नाही तर देशामधल्या अनेक राज्यात आहे. त्यामुळे मी दुसऱ्या राज्याची तुलना या ठिकाणी करणार नाही. पण आम्ही निर्णय असा केला की राज्यामध्ये त्या पद्धतीचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही पुढाकार घेऊन आम्ही आता कामाला लागणार आहोत. दरेकरजी, अत्यंत भयावह स्थिती आहे. लसीकरण वेगानं व्हावं. एकच मुद्दा. हा, अहिरजी बोला. तुम्ही मुद्दा तुमचा add मुद्दा पूर्ण करायचा करा, मला. त्याच्यानंतर मी दरेकर यांच्याकडे जाते. अहिरजी बोला. नाही, मला एकच फक्त करायचं आहे की ह्याच्यात जसं आता आपण सांगितलं की याला पॉझिटिव्ह वेने घेऊ. माझी प्रवीणजींना आणि यांना सर्वांना विनंती आहे की आपल्या इकडे पण महाराष्ट्रामध्ये 3 कॅबिनेट मंत्री आहेत. ते केव्हाही येऊ शकतील, आढावा घेऊ शकतील, राज्य सरकारशी बोलू करू शकतील. आम्ही त्यांच्याशी तो संवाद साधण्याचा प्रयत्न या अगोदर केला, पुढेही करू. माझं एवढंच म्हणणं आहे की आपण फक्त 2 वॅक्सिनेशन पुरता मर्यादित न राहता जे जॉन्सनसारखे वॅक्सिन, फायझरसारखे वॅक्सिन, स्पुटनिक वॅक्सिनसारखे जे केंद्र सरकारने त्याला खुलेआम परवानगी द्यायला पाहिजे आणि त्याला प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये पण त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं. जे ऐपत असेल तर तो त्या तुलनेतून घेऊ शकतो, ज्याला नाही असेल तर ते गव्हर्नमेंटचे हे जे 2 वॅक्सिन्स आहेत ते घेऊ शकतात. हे ओपन अप करण्याची गरज आहे. आम्ही जी डोर टू डोर मागणी जी केली आहे ती त्यांना मान्यता द्यायला पाहिजे. आम्ही जी मागणी केली आहे की 25च्या वरच्या लोकांना पण देखील हे आता तुम्ही अलाव करा. आता तर आमचं म्हणणं 18ला पण करा. US तर 16च्या पुढे चाललेलं आहे. तर हे जास्तीत जास्त करून घेऊन जर देण्याचा प्रयत्न जर झाला आणि जसं जितेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे की आपण 1 कोटी क्षमता आपली हाफकिन इन्स्टिट्यूटला महिन्याला लसीकरण करण्याची प्रोडक्शन करण्याची आपली तयारी आहे. त्या सर्व गोष्टी जर झाल्या तर मला वाटतं एका चांगल्या दिशेमध्ये आपण ही चर्चा घेऊन ह्याच्यात पॉझिटिव्ह वेने आपण पुढे जाऊ शकतो. दरेकरजी, याच्यामध्ये 2-3 मुद्दे आहेत. ते एकच म्हणजे मुद्दा मला हाफकिन म्हणायचं आहे की जे वेस्टेज, एकच वेस्टेजच्या बद्दल एकच सेकंड मला येत आहे की वेस्टेज ज्यावेळी होतो आपण बोललो, याच्या अगोदरच मी बोललो होतो की एकदा ज्यावेळी सुरुवातीला हे वेस्टेज झालं होतं आणि त्याचं मूलभूत कारण असं आहे की लोकांचा येण्याचा ओढ कमी होता. आपण लोक येत आहेत म्हणून लोक, समजा 10 लोकांची वाईल आपल्याकडे जर 10 लोकांसाठी आहे तर 6 लोक आले तर आपण त्यांना वॅक्सिनेशन द्यायचं नाही का? मग त्यावेळी आपण ते वॅक्सिनेशन त्या 6 लोकांना दिलं. 4 लोक नाही आले तर ते 4 लोक नाही आल्यामुळे त्या वाईलमध्ये झालेला वॅक्सिनेशन हा आपल्याला वेस्ट गेलेला आहे. वेस्ट झालं म्हणजे सोडून झाले, त्याला टेम्परेचर मेंटेन नाही केलं आहे, त्याला केलं असं नाही. हे मला प्रवीणजींना नम्रपणे सांगायचं आहे. दरेकरजी, माझ्याकडे वेळ आता अत्यंत कमी आहे. दरेकरजी, या ठिकाणी 2-3 प्रश्न आहेत. जसं आव्हाड यांनी सांगितलेलं आहे की हाफकिन इन्स्टिट्यूटला लसीकरण प्रोडक्शन करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. डोर टू डोर वॅक्सिनेशनचा मुद्दा आला. आणखीनही महत्त्वाचे मुद्दे, 40 लाख डोस राज्य सरकारला देण्यात यावेत. अशा मागण्या ज्या आहेत त्या राज्य सरकारकडून केल्या जात आहेत. राज्यामधला विरोधी पक्ष भाजप केंद्रापर्यंत या मागण्या पोहोचवणार का? आणि केंद्राकडून महाराष्ट्रासाठी सर्वाधिक जास्तीत जास्त लसी ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी प्रयत्न करणार का? एक लक्षात घ्या, हे सरकार विरोधी पक्षासारखं वागायला लागले. मागण्या तुम्ही आता टीका टिप्पणीवर जाऊ नका ना, तुम्ही टीकेवर जाऊ नका. मी तुम्हाला म्हटलेलं आहे तुमच्याकडून प्रयत्न केले जाणार का? ऐका ना जरा, मला तर बोलू द्या ना. माझं पूर्ण बोलायच्या अगोदरच तुम्ही मध्ये बोलताय. मला माझं मत मांडायचं की नाही? तुम्ही तुमची मतं मांडा. मी तुम्हाला सुरुवात तशी करताय. आपण त्यांनी सांगितलं आता जर केंद्राने परवानगी नाकारली असेल तर केंद्र, आता मला बोलायला द्या ना, मला बोलायला द्या ना, असं बोलतो मी. दरेकरजी बोला ना. पण तुम्ही सुरुवातच केली की विरोधी पक्ष परवानगी देत असताना केंद्र काही निकष देत असेल, केंद्र परवानगी मुद्दामून न द्यायला काय कारण आहे बरं? तुम्ही ज्या परवानग्या मागितलेल्या आहेत आपण राज्य सरकार आणि राज्य सरकारच्या
जे रस्त्यावर उतरून घेऊन लोक काम करताय फ्रंटल लाईनरनं पण अहो, vaccination थांबा ना, आता द्यायचं तुम्ही नाही. बोलत हे असताना मी ICMR बोललो रोज का बदलतं, मध्ये? हे आम्हाला विनंती आहे अहिरजी की आपण तुम्ही मुद्दा लक्षात त्यांचा ऐकून घेऊयात. दरेकरजी बोला, मुद्दा Please, पूर्ण please, करा. बोला. अरे यांचं दिल्लीत ऐकत नाही. Please, please, आपण बोला, या बोला. ठिकाणी आरोग्य दिल्लीत कोणीच विषयक ऐकत सुविधा या राज्य सूचीमध्ये आहेत आणि शेवटी मागणी करत असताना राज्य सरकार म्हणून ज्या काही मागण्या केल्या असतील आपण त्या आम्ही पाठपुरावा करतो ना त्याचा. आम्ही सचिन भाऊ त्या ठिकाणी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी कोण ऐकतं दिल्ली? देवेंद्रजी कालही त्या ठिकाणी चांगली बोलले. गोष्ट. म्हणजे आम्हाला काय महाराष्ट्राविषयी पडलेलं नाही, आम्हाला काही मराठी माणसाविषयी पडलं नाही, पडलंय ते फक्त सरकारला पडलंय असं नाही, काही आपणही चित्र सर्वजण उभं केलं करण्याचा राहील. प्रयत्न राहतात. करताय. तसं नाही आहे. आणि हापकिनला का परवानगी दिली नाही ते घेतो ना आम्ही माहिती. शेवटी आता राज्य सरकार जे काम करतंय कोरोना काळात उपाययोजना या केंद्राच्या ज्या गाईडलाईन आहेत ICMRच्या त्यानुसार करतोय ना. मग आपण का नाही आपलं वेगळं काय करत. तर मेडिकलच्या काही गाईडलाईन्स आहेत, काही निकष आहेत, कुणी करावं, कधी करावं, कसं करावं, प्रोडक्शन करावं तर काय निकष असावे हे आपण म्हणतोय पूर्ण आहेत. पण कदाचित त्यांच्या गाईडलाईन मध्ये काय कमतरता असेल आपण विचारू ना त्यांना, आपण जाऊ ना एकत्र. त्याच्यामुळं ते परवानगीच देत नाहीत. आम्ही इथे फॅक्टरी काढले, उद्या आम्ही 2-5 लाख लसी लगेच करणार एका सेकंदाला, असं काही नाही आहे ना. आणि केंद्राला परवानगी नाकारायचं काहीच कारण नाही. त्याच्यामुळे केवळ केंद्र 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 ज्या केंद्रानं सुरुवातीच्या काळात आजपर्यंत प्रचंड मदत केली तरी केंद्रालाच धोपटतोय आपण. ठीक आहे, मला वाटतं असं चांगलं विश्वासाचं वातावरण करू, समन्वयाचं वातावरण करू. राजू सर, वाइंड अप कमेंट. नाही, मला असं वाटतं की या विषयाचं राजकारण होऊ नये. जसा लसीकरणाचा मुद्दा आहे तसाच ऑक्सिजनचाही प्रश्न आहे, तसाच व्हेंटिलेटरचाही प्रश्न आहे. राजेशजी, कोरोना पण केंद्राने आणला. तर नानाभाऊ, प्रश्न असा आहे की एकीकडे लसीकरणाचा प्रश्न आहे, लसीकरणाचा प्रश्न आहे, त्याचबरोबर बाकीही प्रश्न आहेत. आणि मुळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत लस कशी घेऊन जायची हाही प्रश्न आहे. मला असं वाटतं की या फ्रंटवर जी दिशा औरंगाबादनं दाखवून दिली त्या दिशेनं मुंबई महापालिकेनंही जायला हवं होतं खरं तर आधीच. ते तसं झालेलं दिसत नाही आहे. कारण असंख्य लोक असे आहेत की जे इतक्या लांब लांब अंतरावर वॅक्सिनेशन सेंटर्स आहेत की तिथंपर्यंत म्हातारी माणसं जाऊ शकत नाहीत. गेली तर तिथं ज्या प्रकारच्या 3-4 तास नाही. पण असं आहे की तरी सुद्धा सचिन भाऊ, अनेक ठिकाणी जास्तीत जास्त ठिकाणी वॅक्सिनेशन सेंटर्स करणं हे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी कुटुंबामध्ये बहुविकलांग लोक असतात, त्यांना लस कशी द्यायची वगैरे असेही प्रश्न आहेत. ऑक्सिजनचा प्रश्न, माझं मत आहे की सरकारनं गेल्या वर्षभरामध्ये ऑक्सिजनची आपली गरज जी काही गरज आहे ती गरज भागवण्यासाठीचे प्रयत्न सरकारनं पूर्णपणानं केले नाहीत. त्यामुळं आज खरं तर 15-16 ठिकाणी आपण ऑक्सिजनचे सेंटर्स करणार होतो. आज त्यांची अवस्था ही काही शोभनीय गोष्ट नाही आहे. ज्या पद्धतीची त्यांची अवस्था आहे की सेंटर्स उभी राहिली पण त्याचं पुरवठ्याची काही व्यवस्था नाही, काही ठिकाणी काहीच झालेलं नाही आहे. मुद्दा हा आहे की ज्या काही गफलती झाल्या असतील त्या झाल्या असतील, पण आत्ताची वेळ राजकारण न करता जास्तीत जास्त जीव वाचवण्यासाठी काय करता येईल यासाठी एकोप्यानं प्रयत्न करण्याची आहे. आणि ते व्हावेत एवढीच सगळ्या महाराष्ट्राची तुमच्या सगळ्यांच्याकडून अपेक्षा आहे. तुम्ही जर राजकारण कराल तर महाराष्ट्रामध्ये मरणाऱ्या माणसाला कुणी वाचवू शकणार नाही. मी काल सुद्धा म्हटलेलं होतं, आज सुद्धा म्हणेन आणि उद्या सुद्धा म्हणेन की राजकारणासाठी अनेक मुद्दे आहेत, मात्र किमान या मुद्द्यावर कुठल्याही प्रकारचं राजकारण कुठल्याही स्तरावर न होता सर्वाधिक लसी महाराष्ट्राच्या वाट्याला कशा येतील, कशा पद्धतीने त्या केंद्रामधून राज्यामध्ये आणता येतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सत्ताधारी प्रयत्न करतायत, मात्र त्यासोबतच त्यांना जोड हवी आहे, त्यांना साथ हवी आहे, ती म्हणजे विरोधी पक्षाची. अपेक्षा हीच आहे की भाजप यासाठी प्रयत्न करेल. या चर्चेसाठी तुम्ही सर्व मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ दिला त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि इथेच थांबूयात. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.